कारण त्या पोरानं घरात गेल्यावरती स्वतःच्या आईमध्ये त्याची बाई बघितली आणि वर्गात आल्यावरती तुमच्यामध्ये त्यानं स्वतःची आई बघितली. पोरला विचारा, एकही पोरगा म्हणणार नाही मला शिक्षक व्हायचं आहे. पुढची पिढी घडावी असं आम्हाला का वाटत नाही? तर यासाठी या देशातले काही शिक्षक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. याची आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, आमच्याकडं पर्यावरणाचा एक क्लास होता आणि सरांनी आम्हाला एक प्रोजेक्ट दिला होता की बाबा स्वच्छता कशी राखावी हे लहान पोरांपर्यंत तू समजावून ये. मी प्रत्येक ठिकाणी जायचं, स्वच्छता कशी राखावी, नीटनेटकं कसं राहावं याचं सुविचार लिहायचो आणि त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायचो. एका शाळेत अशाच एक मॅडम होत्या आणि पहिलीचा वर्ग होता. मॅडमांनी सांगितलं की बाबा सरांनी येऊन सांगितलंय की जेवणाच्या नंतर किंवा जेवणाच्या पूर्वी आपण हात धुतला पाहिजे आणि हात धुतल्यानंतर आपण जेवायला बसलं पाहिजे. वर्गातली सगळी पोरं हात धुवायची आणि मग जेवायला बसायचे. पण एक बेनं असं होतं जे बिन हात धुता जेवायला बसत होतं. आता शिक्षक जो कच्चा विद्यार्थी तिथंच त्यांची नजर जाणार. शिक्षकांनी हे बघितलं आणि शिक्षकांनी त्या पोराला सांगितलं की बाबा हात धो आणि मग जेवायला बस. पण पोरगं बेंडल, ते परत बिन हात धुता जेवायला बसायचं. दोनदा तीनदा सांगितलं पण ते पोरगं शिकलं. ते पोरगं हात धुवायला लागलं आणि हात धुवून आपला वल्ला हात मॅडमच्या पदराला पुसायला लागलं, मग जेवायला बसायला लागलं. मॅडम म्हटली हे धुत नव्हतं बरं होतं, डबल पिडा लागली माझ्या मागं. काही वेळ असं झाला, मी एके दिवशी मॅडमला विचारलं उपक्रम कसा चालू आहे. मॅडम म्हणाल्या तुम्ही सांगितलं सगळी पोरं योग्य रीतीने रोज येतात, हात धुतात, जेवायला बसतात. पण एक जे ऐकत नव्हतं ते हात धुते, पण सर हात माझ्या पदराला धुते मग जेवायला बसते. तुम्ही या पोराची माहिती काढा. मला प्रश्न पडला, हा इथं वर्गात मॅडमच्या पदराला हात धुतून जेवायला बसतो, घरात काय करत असेल याची चौकशी करण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या वडिलांना विचारलं, त्याच्या आईला विचारलं, का हो या पोराच्या मॅडम अशा म्हणतात हे हात धुतंय पण मॅडमच्या पदराला हात पुसते मग जेवायला बसते, हे घरात काय करते पोरग? ते म्हणला सर तुम्ही मॅडमनी हे सगळं शिकवल्यापासनं जेवणाच्या अगोदर हात धुवायचं ना मग जेवायला बसायचं. माझं पोरग एवढं हुशार झालं, माझं पोरग मला येऊन सांगतं आई जेवणाच्या अगोदर हात धुवायचा बरं का आणि मग जेवायला बसायचं. माझं पोरग माझ्या पदराला हात धुतंय. मी शेतात काम करणारी एक माऊली आहे सर, पण सर मी पहिल्या शेतात जाताना पदर अशी खावायची. माझं पोरग मला सांगतंय आई पदर असा नाही खावायचा बरं का, आमच्या मॅडम जशा इथं पिन लावतात ना तशी पिन लावून पदर करायचा बरं का. अहो सर मी पूर्वी बुचडा घालायची डोक्यात आणि एक फूल लावायची आणि जायची. मला माझं पोरग सांगतं आई माझी मॅडम जशी वेणी करते ना तशी वेणी करायची मगच जायचं बरं का. मी परत आलो, त्या मॅडमला भेटलो आणि मॅडमला म्हणालो मॅडम तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण त्या पोरानं घरात गेल्यावरती स्वतःच्या आईमध्ये त्याची बाई बघितली आणि वर्गात आल्यावरती तुमच्यामध्ये त्यानं स्वतःची आई बघितली. म्हणजे संस्कारांचं बीज कुठून येतं तर संस्कारांचं बीज स्वतःच्या घडवणुकीतून, स्वतःच्या समर्पणातून येतं. पण संस्कार कितपत घ्यावा, शिक्षण कितपत घ्यावं याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आमची पोरं शिकली, आमची पोरं सर मोठी झाली, देशभरात मोठी झाली, फिरायला लागली. पण आजपर्यंत आमची पोरं जी बाहेरच्या देशात शिकायला गेली त्या पोरांनी या देशाकडे कधी फिरून बघितलंच नाही हो. पण 50 वर्षानंतर सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आपल्या शाळेला मजबूत करण्यासाठी फिरून बघतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हा सगळ्यात मोठा अभिमान आहे तुमचा आणि माझा. मी नेहमी सांगतो की
जसं बाहेरच्या देशामध्ये आपले विद्यार्थी शिकायला जातात, मी आजपर्यंत सर ऐकले, आता भूगोलचे गणिताचे शिक्षक असतील, आपल्याकडे न्यूटन्स लॉ असतो, पण या देशाचं दुर्दैव आहे आजपर्यंत कधी शिंदे लॉ निर्माण नाही झाला का कुठं पाटील्स लॉ आजपर्यंत ऐकलं आहे. का नाही ऐकत? याचं कारण आमच्या पोरांमध्ये क्षमता नाही असं नाही, आमच्या पोरांमध्ये सामर्थ्य नाही असं नाही, पण एक क्षमता आणि सामर्थ्य आपण एका पिढीपर्यंत मर्यादित ठेवतं. आपण आपल्या पोरांना शिक्षण दिलं, पण त्या शिक्षणासोबत संस्कार द्यायचे मात्र आपण विसरलो. एके दिवशी नगरला मी कार्यक्रमाला गेलो होतो. एक शिक्षक मला भेटले, प्राध्यापक होते, रिटायर प्राध्यापक. सर म्हणाले, माझी दोन्ही मुलं अमेरिकेला आहेत. मी म्हटलो फार सुंदर, दोन्ही मुलं शिकली, तुम्ही अमेरिकेला पाठवली? हो सर. मग तुम्ही कुठं असता सध्या? मी सध्या वृद्धाश्रमात असतो. असं का झालं हो? ते म्हणले, सर माझी दोन्ही मुलं अमेरिकेला पाठवली, दोन्ही मुलं डॉक्टर आहेत. मी त्यांना फारदा सांगितलं की ज्या मातृभूमीत तुम्ही शिकलात त्या मातीसाठी स्वतःचं देणं काही तुम्ही लागता का नाही. पण माझी पोरं न ऐकता अमेरिकेला शिकायला गेली. सर मध्यंतरी माझी बायको वारली. माझी बायको वारल्यावरती मी माझ्या पोरांना फोन केला की बाबा तुमच्या आई गेले, आईला तरी शेवटचं भेटायला या, आईला तरी शेवटचं बघायला या. मी म्हटलं मग काय झालं? सर माझा धाकटा मुलगा आईला अग्नी द्यायला आल्याबरोबर माझ्या धाकट्या पोरानं माझ्या बायकोला अग्नी दिली. एक दिवस थांबला, माझ्या जवळ आला, माझ्या हातात पैशांचा बंडल टेकवला आणि म्हणाला की बाबा कंपनीमध्ये आता बरेच पेशंट येत आहेत, आता हॉस्पिटल ही सुद्धा कंपन्या झाल्या त्या पैसे छापायच्या, भरपूर पेशंट येत आहेत आणि मला थांबून चालणार नाही, हे पैसे घ्या, गावाला गोडधोड घाला आणि आईचं गोड फार सुंदररित्या तुम्ही साजरं करा. मी म्हणालो, अरे आईनं लहानाचं मोठं करताना रक्ताचं दूध करून तुला पाजलं, आईनं कधी दुधाचा हिशोब विचारला का रे तुला? म्हणला नाही. आणि तू आईचा हिशोब करून पैसे देऊन इथं चाललास? तो म्हणला, दादा मी तुला पुढं जाऊन विचारलं की बाबा येताना तू एकटाच आलास, थोरला का आला नाही? म्हटला, बाबा मी भैयाला म्हणालो होतो चल आईला शेवटचं बघून घेऊ, आई परत बघायला मिळणार नाही. तर बाबा भैया मला म्हणाला, आईच्या वेळी तू जा, बापाच्या वेळी मी जातो. आईला आणि बापाला वाटून घेणारी पिढी या मातीमध्ये जन्माला आली. हे का झालं? कारण आमची शिक्षण संस्कृती आम्ही कधी बदललीच नाही. मी कुठला शिक्षण व्यवस्थेवरती आरोप करत नाही, मी शिक्षकाचाच पोरगा आहे. पण एक गोष्ट मला जाणीवपूर्वक सांगावी लागते. मी लहान होतो, कदाचित पहिली जी तुमची बॅच या शाळेमध्ये झाली असेल 50 वर्षापूर्वी, त्यांना विचारा कोणी आहे का इथं 50 वर्षापूर्वीची पहिली बॅच कोणाची होती? आता सर आहेत इथं. सर आम्हाला आमच्या शाळेमध्ये लहानपणी ए फॉर ॲपल शिकवलं जातं, तुम्हाला काय शिकवलं जायचं? ए फॉर ॲपल शिकवलं जायचं. हे आमच्या संस्कृतीचं दुर्दैव आहे. आज आमच्या पोरांना ए फॉर ॲपल 50 वर्ष झालं शिकवलं जातं, बी फॉर बॅट 50 वर्ष झालं शिकवलं जातं. शिक्षक मित्रांनो, इथून पुढे एक गोष्ट करा, आपल्या पोरांना ए फॉर ॲपल शिकवू नका, आपल्या पोरांना ए फॉर डॉक्टर अब्दुल कलाम शिकवा. बी फॉर बॅट शिकवू नका, बी फॉर भगतसिंग शिकवा. सी फॉर कॅट शिकवू नका, आपल्या पोरांना सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज शिकवा. तर देशासाठी मरणारी आणि संस्कृती जपणारी पिढी या मातीमध्ये खऱ्या अर्थानं तयार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज महाराष्ट्राची, कर्नाटकची, आपलं जे राज्य त्या राज्याची परिस्थिती बघतो, वाईट वाटतं साहेब. आमच्या पोरांकडं आज धीर नावाची गोष्ट उरली नाही. पूर्वी
फार कमी प्रमाणात आत्महत्याचं प्रमाण होतं. विद्यार्थी दशेत असं काय झालं की आमच्या पोरांना आत्महत्या सोपी वाटायला लागली. जीवन आणि मरण्याचा संघर्ष ज्यासाठी या भगवंतानं तुम्हाला आम्हाला या पृथ्वी तलावरती पाठवलं, तो संघर्ष पेलण्याची ताकदच आमच्या पोरांच्या मनगटामध्ये उरली नाही. पोरांनो, आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला संकट येतं, पण आलेलं संकट निभावायची ताकद तुमच्या आणि माझ्यामध्ये आपल्या गुरुवर्यांनी आपल्या बापजाद्यांनी पेरून ठेवले. अहो, तुमच्या माझ्याच नाही हो, अनेकांच्या वाट्याला संकट आली. अहो, ज्या माणसाच्या वाट्याला संकट येत नाहीत तो माणूस कधीच आयुष्यात ध्येयापर्यंत पोहोचत नाही, असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. आणि ज्या माणसाच्या वाट्याला संकट येतात तोच माणूस इतिहासामध्ये आपलं नाव कोरून गेल्याशिवाय राहत नाही, हे माझं कायम सांगणं आहे. हो, बघा ना, शिवाजी महाराजांना सुद्धा संकट आली की हो. मिर्झा राजे नावाचं संकट महाराजांच्या जिवंतपणे महाराजांच्या समोरून उभा राहिलं. मिर्झानं खुलेआम रेत छळली आणि संकट आल्यावरती महाराजांनी रडणं पसंत केलं का हो? का महाराज कुठं आत्महत्या करत बसले? महाराजांनी त्या संकटाचा मुकाबला करायचा ठरवला आणि महाराजांनी त्या मिर्झाला तह करायचा ठरवला आणि तहात मिर्झाला 23 किल्ले बहाल केले आणि महाराजांकडे फक्त 16 किल्ले उरले. किती किल्ले उरले? 16 किल्ले उरले. सगळ्या म्हटलं संपलं आता. काय या माणसाकडं डोक्याची केस उपडून घेईल. आयुष्यभर जे कमावलं एका क्षणात गमावून बसलाय हा माणूस. बराच वेळ महाराज शांत राहिले. तुम्हाला कधी प्रश्न पडतो आपण पोरांनो काय शिकलं पाहिजे आयुष्यात? आयुष्यात आपण धीर आणि संयम शिकला पाहिजे. ज्यावेळी मिर्झा इथल्या रयतेची छळ करत होता त्यावेळी महाराजांचा तलवारीला हात गेला नसेल का? ज्यावेळी अफजल खान मूर्त्या फोडत होता त्यावेळी महाराजांचा हात तलवारीला गेला नसेल का? पण महाराज थांबले. शांत, संयम 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 महाराजांनी दाखवला. आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी पोरांनी आपण संयम दाखवला पाहिजे. आणि तहात 16 किल्ले उरल्यावरती 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तहात फक्त किती किल्ले होते? 16 किल्ले. राज्याभिषेक शके नोंद आहे. कधी वाचा, महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य. 9 वर्षात 365. राख्यातून भरारी कसं घ्यायची अखंड देशाला फक्त राजांनी शिकवलं. तो राजा तुमचा माझा शिवाजी राजा. त्या राजाला आपण आपला प्रेरणास्त्रोत, आपला गुरु मानला पाहिजे, आपला शिक्षक मानला पाहिजे.